नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा चतुर्थः पाठः अमूल्यम कमलम. तर बघा, धनात महत्तरम किम किम विद्यते. धनापेक्षा मोठं असं काय काय आहे. इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. तर धनापेक्षा मोठं काय काय आहे, तर खूप गोष्टी अशा ज्या आहेत की ज्या धनापेक्षा मोठ्या आहेत. त्यानंतर गौतम बुद्धाविषयी यूयम काहा कथा जानीथ. तर गौतम बुद्धांविषयी तुम्ही कोणकोणत्या कथा जाणतात, तर ते तुम्ही बघायचं आहे, ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा, याचा संदर्भ आपण बघूयात. भारत देश श्रेष्ठानाम तत्वचिंतकानाम देश इति सर्वे जानन्ति. आणि भारत देश कसा आहे, तर इथे अतिशय श्रेष्ठ पुरुष तत्वचिंतक होऊन गेलेले आहेत, हे तुम्हाला माहितच आहे. आपण जर बघायला गेलं तर खूप लोकांची नावं समोर येतील. त्यानंतर तेषु अन्यतमः गौतम बुद्ध. आणि त्यांच्यामध्येच एक कोण आहेत, तर गौतम बुद्ध. माया देव्या शुद्धोधनस्य च पुत्र सिद्धार्थ. आणि माया देवींचा शुद्धोधन, मायादेवी आणि शुद्धोधन यांचा हा पुत्र आहे, तर त्यांचं नाव आहे सिद्धार्थ. तपसा गौतम बुद्ध बभूव. आणि तप केल्यामुळे ते कोण झाले, तर गौतम बुद्ध. बौद्ध धर्मस्य प्रवर्तक अयम शांती संदेशम सर्वत्र प्रससार. आणि बौद्ध धर्माचे हे जे प्रवर्तक आहेत गौतम बुद्ध, ते यांनी सर्वत्र शांतीचा संदेश पसरवला. संपूर्ण जगाला त्यांनी शांतीचा संदेश दिला. तसे जीवने घटिता एषा घटना. आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या अनेक घटना घडल्या, त्यापैकी एक घटना या तुमच्या पाठामध्ये दिलेली आहे. चला तर मग बघूयात. आसित, तुम्ही तुमची पुस्तकं समोर ठेवायची आहेत. मी धडा वाचणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. बघा, आसित सुदासो नाम कश्चित उद्यान पालक. कोणीतरी एक सुदास नावाचा उद्यान पालक होता. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. आणि त्याच्या जलाशयामध्ये, तडाग म्हणजे जलाशय, कदाचित सत्यपि शिशिर ऋतू. आणि शिशिर ऋतू सुरू असताना एक कमळ जे आहे, तर ते विकसित झालं. व्योमनी व बाल सूर्यबिंबम. आणि आकाशामध्ये जसं सूर्यबिंब असतं की नाही, अतिशय छान दिसतं ते, तशा प्रकारे हे कमळ अतिशय सुंदर दिसत होतं. सो चिंतयत सह अचिंतयत. त्यांनी विचार केला. काय विचार केला? अहो महिमा परमात्मनः. या भगवंताची किती महिमा आहे, महिमा किती मोठा आहे. यत एतादृशे काले अतिशीते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन. तर अशा प्रकारे अतिशय थंडी असताना माझा हा जो तलाव आहे, तडाग म्हणजे तलाव, तर या कमळाच्या विकसनाने, फुलल्यामुळे, उमलल्यामुळे किती सुशोभित झालेला आहे, विभूषित झालेला आहे. तर एतत् सरसिजम विक्री अहम विपुलम धनम प्राप्नुयात. आणि हे कमळ जे आहे, तर ते विकून मी अतिशय धन प्राप्त करेन. एवं संचित्य, असा विचार करताना सतत विक्रेतो राजसद्मनः पुरतः स्थितः. आणि ते विकण्यासाठी तो राजदरबाराच्या, सद्म म्हणजे काय, घर म्हणजेच जो राजवाडा आहे, तर त्याच्या समोर तो उभा राहिला. स्थितः म्हणजे उभा राहिला. अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. आणि त्याच मार्गावरनं जाणारा एक जो मनुष्य होता, सार्थवाह व्यापारी जो होता, तर तो तिथे आला. सह अवदत, तो म्हणाला, भद्र भगवान सुगतः संप्रती एकस्मिन नगरे वसती. हे भल्या माणसा, भद्र म्हणजे भल्या माणसा, भगवान सुगत म्हणजेच बौद्ध, संप्रती म्हणजे सध्या, अस्मिन देव नगरे वसती म्हणजे याच नगरात राहतात. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. आणि या महात्म्याच्या पूजेसाठी हे कमळ जे आहे, तर ते मला तू द्यावं अशी मी तुला प्रार्थना करतो. तर कियता मूल्येन ददासी. आणि मग तू याचं मूल्य काय घेणार आहेस, किती रुपयाला तू देणार आहेस. उद्यानपाल अब्रवीत. तो उद्यानपाल म्हणाला, एकेन सुवर्ण नाणकेन. तर तुम्हाला मला एक सुवर्ण नाणक द्यावं लागेल, सोन्याचं नाणं द्यावं लागेल, आणि त्यावेळेला त्या बदल्यात मी तुम्हाला हे कमळ देईन. अथस सार्थवाह यावत तत् कमलम क्रेतुम इच्छति. आणि तो जो व्यापारी होता, तर ते कमळ तो घेऊ इच्छित होता, विकत घेऊ इच्छित होता. तावत अपरो धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. आणि तेवढ्यातच काय झालं की अपरह म्हणजे दुसरा, धनवान श्रेष्ठी, एक श्रेष्ठ धनवान
बुद्धांच्या दर्शनासाठी जात असलेला तिथे उपस्थित झाला, तिथे आला. नीरज मूल्यम पृच्छं तम तम श्रेष्ठीनम उद्यानपालः अब्रूते एष महाभाग एकम सुवर्ण नानकम एतस्य अर्थे दातुमिच्छति. आणि नीरज मूल्यम म्हणजे कमळाचं मूल्य विचारणाऱ्या त्या श्रेष्ठीला तो उद्यानपाल जो होता तर तो म्हणाला की हे जे महाभाग आहेत, महोदय आहेत, ते एक सोन्याचं नाणं त्याच्यासाठी देत आहेत. दातुमिच्छति मला देण्याची त्यांची इच्छा आहे. श्रेष्ठी अगदत तर तो धनवान जो होता तो मनुष्य दुसरा, तर तो श्रेष्ठ पुरुष काय म्हणाला की अहम 10 सुवर्ण नाणकानी इच्छामी, मी तुला 10 सोन्याची नाणी देईन. तो केवळ एकच देतोय तर मी किती देईन? 10 देईन. सार्थवाह अभणत तर तो व्यापारी काय म्हणाला अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, तर मी किती देईन? 100 नाणे देईन. तयोः विवादम श्रुत्वा सुदासः व्यमृशत. आणि त्यांचा विवाद ऐकून हा सुदास जो होता, हा उद्यानपाल जो होता, तर त्याने विचार केला यस्य कृते एतौ कमलमेतत् क्रेतुमिच्छतः नूनं स सुगत एवाधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात्. आणि ज्याच्यासाठी हे कमळाचं फूल ते घेत आहेत, तर हे जे सुगत आहेत तर ते ह्यांच्यापेक्षा जास्त मूल्य मला देऊ शकतील असा विचार तो करतो किंवा देतील. आता असं उद्यानपाल तावत अभाषत. तर तो उद्यानपाल जो होता तर तो काय म्हणाला, तो माळी काय म्हणाला की न एतत् भो विक्रेतुम इच्छामी अहम, मला हे विकण्याची इच्छा नाही आहे. आता प्राप्त सुदासः तत् उद्यानम. आणि मग नंतर हा जो सुदास होता तर त्यांनी काय केलं, ते उद्यान गाठलं. कोणतं? यत्र भगवतः सुगतस्य निवासः, जेथे भगवान बौद्धांचा निवास होता तिथे ते थांबलेले होते, त्या उद्यानात तो गेला. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखंडे समुविष्ट आसीत स महात्मा. आणि तिथे वटवृक्षाच्या अधस्तात् म्हणजे खाली, एकस्मिन अश्मखंडे म्हणजे एका दगडाच्या ओट्यावरती, समुपविष्ट म्हणजे बसलेले, आसीत म्हणजे होते, स महात्मा ते महात्मा जे होते भगवान बुद्ध, तर हे कुठे बसलेले होते तर एका वटवृक्षाच्या खाली जो ओटा असतो तर तिथे ते बसले, त्या दगडावरती ते बसलेले होते, एका दगडाच्या तुकड्यावरती ते बसलेले होते. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. आणि धामना याचा अर्थ काय होतो? धामन म्हणजे घर. तर अनल्पेन म्हणजे काय की छोटच नव्हतं त्यांचं, हे संपूर्ण पृथ्वी जी आहे तर ते त्यांचं घरच होतं. आणि म्हणून भिंतींनी ते अडवलेलं नव्हतं किंवा भिंतींनी ते संकुचित केलेलं नव्हतं. आणि म्हणून अनल्पेन धामना असा शब्द प्रयोग तिथे केलेला आहे. तर या मोठ्या घराने यांचं मुख जे होतं तर ते कसं होतं? राजते स्म, अतिशय शोभून दिसत होतं. तत् आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णव उदतिष्ठत. आणि तत् आलोकयतः म्हणजे ते पाहणाऱ्या, सुदासस्य चित्ते म्हणजे या सुदासाच्या मनामध्ये, भक्तिरसार्णव भक्तीचा जसं काही समुद्र जो आहे तर तो उदतिष्ठत म्हणजे त्याच्यावरती लाटा कशा उचंबळून येतात तसं याच्या मनामध्ये भक्तिरस उचंबळून येत होता. या समुद्राला, भक्तिरसाचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये जणू काही तो उचंबळून येत होता असं वर्णन इथे केलेलं आहे. सह हस्तस्थम नीरजम भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यम कृत्वा नमो भगवते इति वदन सविनयम प्राणमत. आणि त्यांनी काय केलं, हस्तस्थम म्हणजे काय? हातात असलेलं, स्तंभ म्हणजे असलेलं, हातात असलेलं जे हे नीरजम म्हणजे कमळ, त्या भगवंताच्या गौतम बुद्धाच्या चरणावरती जणू काही अर्घ्य देतो तसं समर्पित करून, अर्घ्य देऊन नमो भगवते असं म्हणत विनयाने त्यांनी नमस्कार केला. प्राणमत म्हणजे नमस्कार केला. तम प्रसाद वर्षिभ्याम लोचनाभ्याम. आणि जणू काही त्यांच्याकडनं कृपा प्रसादाचा वर्षाव व्हावा, गौतम बुद्धांकडनं प्रसादाचा वर्षाव व्हावा अशा प्रकारे त्याचे जे डोळे आहेत तर ते त्याचं निरूपयन म्हणजे ते त्याचं निरूपण करत किंवा ते न्याहारत, लक्ष देत, स्मयमान मुख पद्मो भगवान अभाषक म्हणजे कमळाप्रमाणे ज्यांचं मुख आहे अशा कमलमुख असलेल्या आणि हसणारे भगवान बुद्ध म्हणाले, वत्स किम इच्छसी, बाळा तुला काय पाहिजे आहे? इति असे एवं उक्तवती सुगते असं भगवान बुद्धांनी म्हटल्यानंतर निरीच्छः सुदासः प्रत्यवदत, ज्याची कुठल्याच गोष्टीमध्ये इच्छा राहिली नाही असा निरीच्छ झालेला तो सुदास म्हणाला,
प्रत्यवदत म्हणजे परत म्हणाला. भगवन किमन्यत्, काय आता दुसरं पाहिजे आहे. केवलम भगवतः चरण कमल स्पर्शेन आत्मा मे कृतार्थताम लभताम, आणि फक्त भगवंताच्या चरण कमल म्हणजे या कमलरूपी चरणाच्या स्पर्शाने, पायाच्या स्पर्शाने माझा आत्मा जो आहे तो कृतार्थ झालेला आहे आणि मला आता कुठल्याच प्राप्तीची इच्छा राहिलेली नाही. अर्थात तुम्ही बघितलं की याआधी त्याला असं वाटत होतं की आपण हे जे कमळ विकणार आहोत, तर एक व्यापारी जो होता तर तो त्याला एक सुवर्ण नाणक द्यायला तयार होता. त्यानंतर दुसरा जो होता श्रेष्ठी धनवान जो होता, तर तो त्याला 10 सोन्याची नाणी द्यायला तयार होता. त्यानंतर आधीचा जो होता तो पुन्हा त्यांनी 100 नाणे देईन असं म्हटलं. परंतु याला काय वाटलं की ज्या वेळेला भगवान बुद्ध जे आहेत, ज्यांच्यासाठी हे दोघं जण आपल्याला हे कमळ मागत आहेत, ते तर मला ह्याच्यापेक्षा अधिक मूल्य देतील, आणि म्हणून तो तिथे आला. पण जेव्हा तो त्यांच्या सहवासात आला तेव्हा त्याच्या ज्या इच्छा ज्या होत्या तर त्यांचं शमन झालेलं होतं आणि त्याला कुठल्याच प्रकारची इच्छा आता राहिलेली नव्हती. आणि त्याला फक्त एकच वाटत होतं की या चरण कमलांचा जो स्पर्श आहे तर तो मला नेहमी होत राहावा, आणि त्या स्पर्शाने, त्यांच्या आशीर्वादाने तो धन्य कृतार्थ झालेला होता. एवं वादिनम सुदासम तथास्तु, एवं वादिनम म्हणजे अशा प्रकारे बोलत असलेल्या, सुदासम म्हणजे सुदासाला, तथास्तु तसेच होवो, इति अब्रवीत भगवान सुगतः. तर भगवान बुद्ध काय म्हणाले, इति अब्रवीत म्हणजे म्हणाले तसेच हो, तुला जसं वाटतं तसंच हो. अहो प्रभावः सुगतस्य यत्तस्य दर्शन मात्रेणैव कमलार्थम बहुमूल्यम अपेक्षमाणः सुदासः तत् विस्मृत्य सुगत चरणाभ्याम तत्कमलम समर्पितवान. आता इथे भगवान बुद्धांची महती सांगितलेली आहे की अहो प्रभावः सुगतस्य, गौतम बुद्धांचा हा केवढा मोठा प्रभाव की त्यांच्या दर्शनानेच केवळ कमलाचं, त्या कमळाचं खूप जास्त मूल्य घेण्याची इच्छा करणारा, अपेक्षा करणारा हा जो सुदास आहे, तर ते सगळं विस्मृत्य म्हणजे विसरून त्या भगवान बुद्धांच्या चरणावरती त्यांनी ते कमळ जे आहे तर ते समर्पित केलं. एष सुगत एव ननु भगवान गौतम बुद्ध, आणि हे सुगत म्हणजेच काय तर गौतम बुद्ध. तर हा जो आपला पाठ आहे तर हा येथे संपलेला आहे. अर्थात यामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या तुम्ही भरपूर गोष्टी ऐकलेल्या असतील, पण ही जी गोष्ट आहे अमूल्यम कमलम, ते यामधनं आपल्याला बोध काय मिळतो की एखादा जर श्रेष्ठ पुरुष असेल तर त्याची महती एवढी असते की आपण जेव्हा त्याच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन होतं. अर्थात तसं होणं अपेक्षित आहे, आणि तसं जर झालं तर आपलं जीवन जे आहे तर ते कृतार्थ होतं. हेच या गोष्टीवरून आपल्याला बोध मिळतो. आपला हा पाठ जो आहे तो इथे संपलेला आहे. आता आपण या पाठामधल्या संधी ज्या आहेत तर त्या संधी आणि त्यांचे संधी विग्रह बघणार आहोत. तर बघा, पहिली संधी आहे कश्चिद्द्यान पालः. तर त्याचा संधी विग्रह असा होईल बघा, कश्चित उद्यान पालः. त्यानंतर पुढचं जी संधी आहे तर ती आहे ऋतावेकम. अर्थात तुम्ही पुस्तकामध्ये मी जे हे म्हणत आहे ते शब्द बघायचे, मी फक्त इथे विग्रह देत आहे. ऋतावेकम, ऋतौ एकम. त्यानंतर पुढचं जी संधी आहे ती आहे सोचिंतयत. त्याचा संधी विग्रह असा होईल बघा, सह अचिंतयत. त्यानंतर पुढची जी संधी आहे ती आहे काले अतिशीते. तर त्याचा संधी विग्रह असा होईल काले अतिशीते. काले अति शीते. त्यानंतर पुढची जी संधी आहे तर ती आहे, त्यानंतर पुढची जी संधी आहे ती आहे क्रेतुम इच्छती. तर क्रेतुम इच्छती. त्यानंतर उद्यानपालो ब्रवीत, उद्यानपालः अब्रवीत. तावदेवापरो, तावदेवापरो याचा संधी विग्रह होईल तावत एव अपरः. काही ज्या संधी आहेत ज्या सोप्या सोप्या वाटतात त्या मी तुम्हाला असंच सांगते ओरली, आणि काही ज्या आहेत त्या बोर्डवरती लिहून देते. अर्थात भरपूर संधी यामध्ये आहेत, त्याचे संधी विग्रह जे आहेत तर जे सोपे सोपे आहेत ते मी सांगणार आहे ओरली, आणि जे थोडे कठीण वाटतात ते बोर्डवरती लिहून देते.
त्यानंतर बघा पुढचं जे आहे एतस्य अर्थे, त्याचा संधी विग्रह होईल एतस्य अर्थे. त्यानंतर दातुम इच्छति, दातुम इच्छति. त्यानंतर सार्थवाहो भणत, सार्थवाहः अभणत. त्यानंतर तयोर्विवादम, तयोः प्लस विवादम. त्यानंतर उद्यानपालस्तावत् स्तावभाषत, तर उद्यानपालः तौ अभाषत. त्यानंतर बघा हा थोडा कठीण वाटतो, तर याचा विग्रह मी करून देते. उद्यानपालः, उद्यानपालः तौ अभाषत. उद्यानपालस्तावत् भाषत, तर त्याचा विग्रह होईल उद्यानपालः तौ अभाषत. त्यानंतर क्रेतुमिच्छामि, क्रेतुम इच्छामि. सुदासस्तदुद्यानम, तर त्याचा विग्रह होईल सुदासः तत् उद्यानम. त्यानंतर एकस्मिन्नश्मखंडे, तर त्याचा विग्रह असा होईल बघा वृक्षस्य अधस्तात्, वृक्षस्य अधस्तात्. त्यानंतर एकस्मिन्, एकस्मिन्. त्यानंतर अश्मखंडे, अश्मखंडे. हे सगळे जे आहेत संधी ते पुस्तकात दिलेले आहेत, ते तुम्ही बघायचे. विग्रह फक्त येथे देते आहे आसीतच, आसीतच. त्यानंतर पुढचा संधी जो आहे तदालोकयतः, तत् आलोकयतः. त्यानंतर पुढचा संधी जो आहे तर तो आहे किमन्यत, त्याचा संधी विग्रह होईल किम अन्यत. त्यानंतर इत्यब्रवीत, त्याचा संधी विग्रह असा होईल बघा इति अब्रवीत. त्यानंतर दर्शन मात्रेण एव, दर्शन मात्रेण एव, दर्शन मात्रेण एव. त्यानंतर बहुमूल्यम अपेक्षमाणः, बहुमूल्यम अपेक्षमाणः. सुदास विस्मृत्य, त्याचा संधी विग्रह होईल सुदासः तत् विस्मृत्य, सुदासः तत् किंवा तत् विस्मृत्य, अशा प्रकारे. त्यानंतर आता जेवढे काही संधी होत्या त्या आपण बघितल्या, काही ओरली, त्यानंतर काही बोर्डवरती. तर माझा हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.